नोटीस स्वीकारण्यास नकार दिला। पोलिसांनी याच व्हिडिओचं चित्रीकरण केलेलं आहे। आपण पाहतोय का ज्यावेळी संपूर्णपणे ही जी परवानगी आहे ती मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांच्याकडे होती आणि नियमांचं उल्लंघन होतंय हे मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना जे आहे ते पोलिसांनी निदर्शनास आणून दिलेलं होतं। त्या प्रकारची नोटीस सुद्धा पोलिसांनी त्यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ती नोटीस स्वीकारण्यास नकार दिला आणि याचं संपूर्ण जे आहे ते चित्रीकरण जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा पुरावे पोलिसांनी आज उच्च न्यायालयामध्ये दिले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आपण पाहतोय का ज्यावेळी कोर्टाने प्रश्न विचारलेला होता की याचं उल्लंघन होत असताना तुम्ही त्यांना कळवलं होतं का, तर पोलिसांनी आता भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही तशा प्रकारचं जे काही नोटीस आहे ती त्यांना बजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ती स्वीकारण्यास जे आहे तो नकार दिला होता। 26 तारखेला नियमानुसार आंदोलन करण्यात देण्यात आलेल्या परवानगीचं उल्लंघन झालं आहे हे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा जे आहे ते स्पष्ट केलेलं होतं। आणि आपण पाहतोय की हायकोर्टाच्या बाहेर पोलिसांचा आणखी फौजफाटा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। अनेक पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात, कारण थोड्याच वेळामध्ये संपूर्णपणे ही सुनावणी संपून निकाल जो आहे तो हातामध्ये येणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। हायकोर्टाच्या दोन्ही गेटवरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की पोलिसांच्या गाड्या सुद्धा आता ज्या आहेत त्या आतमध्ये पाठवण्यात आलेल्या आहे। खरं तर मराठा आरक्षणाला विरोध करणारे वारंवार आपण पाहिलेलं आहे की गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती सुद्धा याच्या आधी सुद्धा काही प्रमाणामध्ये हायकोर्ट परिसरामध्ये हल्ला झालेला होता आणि आता पुन्हा एकदा सुनावणी दरम्यान जे आहे ते गुणरत्न सदावर्ते आपल्या आतमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पुढच्या काही वेळामध्ये जे आहे ते निकाल येणं अपेक्षित आहे, मात्र हा निकाल हातात आला तरी राज्य सरकारला जे आहे ते हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे। जे सगळे आम्ही निर्देश दिलेले आहे त्याचं पालन होतो की नाही याची संपूर्णपणे माहिती पुन्हा एकदा उद्या न्यायालयात द्यावं लागेल असं जे आहे ते उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आज दिलेल्या निर्देशांचं पालन जे आहे ते आंदोलन करताना करावं लागणार आहे। पोलिसांना सुद्धा जागरूक राहावं लागणार आहे आणि त्या संदर्भातला पुन्हा हायकोर्टामध्ये जे आहे ती आपली याची संपूर्णपणे माहिती द्यावं लागणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की आता सुद्धा आपण पाहतोय की हायकोर्ट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आंदोलनकर्ते सुद्धा या ठिकाणी हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता नेमकं आपल्याला बघायला लागणार आहे की या सगळ्या याच्यावरती आता पोलिसांची अतिशय महत्त्वाची भूमिका असणार आहे, कारण मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे। आणि आता हायकोर्टाने निर्देश दिलेला आहे, ज्या प्रकारे आपण पाहतोय का वारंवार राज्य सरकारकडनं मागणी होत होती का हायकोर्टाने जे आहे ते न्यायालयाने आम्हाला निर्देश द्यावा, मात्र आता न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहे। ही जी बाहेरची रस्त्यावरची गर्दी आहे ती हटवण्यात यावा, लोकांना हटवण्यात यावा अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश जे आहेत ते राज्य सरकारला दिलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही असणार आहे। मात्र ही